नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं. कवी सौमित्र यांच्या ओळीतील ही दोन वाक्य आता कवी कल्पना राहिलेली नाही आहे, तर ते वास्तव बनलेलं आहे. दरवर्षी उन्हाळा वाढत चाललेला आहे. 2024 सालचा उन्हाळा गेल्या 10 वर्षातील सर्वात कडक उन्हाळा होता असं बोललं जाते, सिद्ध झाले. त्यानंतर आता मार्च महिना सुरू झालाय आणि आत्ताच ज्या पद्धतीनं सूर्य आग ओकतोय ते बघितल्यानंतर या वर्षीचा उन्हाळा गेल्या वर्षीचं रेकॉर्ड मोडून काढेल असं आता बोललं जाते आणि तसे अंदाज खरे ठरतील अशी चिन्ह आहेत. एकूणच ग्लोबल वॉर्मिंग बद्दल आपण नेहमी बोलतो, झाडं लावली पाहिजेत, झाडं जगवली पाहिजेत म्हणतो, पण त्याच वेळेला आपल्या भारतातील किंवा एकूणच जगभरातील वनक्षेत्र कमी होत चाललेलं आहे का अशी शंका किंवा अशी भीती पण व्यक्त होतीये. 21 मार्च हा वनदिन आहे आणि या निमित्तानं मला असं वाटलं की आपण आपली जी काही इकोसिस्टीम आहे, आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील असेल, महाराष्ट्रातील असेल, आपली जी काही वनसंपदा आहे त्याची नेमकी काय परिस्थिती आहे, आपल्या सगळ्यांनाच आपल्या जंगलांबद्दल किती आस्था आहे, किती प्रेम आहे, जंगल टिकवण्यासाठी, जंगल वाढवण्यासाठी नेमकं काय करतोय. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो पश्चिम घाट आहे, हा पश्चिम घाट म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी एक वरदान आहे. जर पश्चिम घाट नसता तर या देशाचा इतिहास, भूगोल बदलला असता अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या सगळ्याबद्दल मला जाणून घ्यायचे वनदिनाच्या निमित्तानं आणि त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये या क्षेत्रातील 2 अभ्यासकांना मी बोलवलेलं आहे. मी स्वागत करतो आमच्या स्टुडिओमध्ये जे अनेकदा वेगवेगळ्या जंगलांची भटकंती करत असतात. संपूर्ण देशभरातील अनेक जंगलं त्यांनी पालथी घातलेली आहेत, वन्यजीवांचा अभ्यास केलेला आहे, वनस्पतींचा अभ्यास केलेला आहे, असे अभ्यासक डॉक्टर राजेंद्र पोंद्रे सर. नमस्कार. त्याचबरोबर कोल्हापुरातील पत्रकारांना जेव्हा कधी अशा पद्धतीनं जंगलांविषयी, वन्य प्राण्यांविषयी काही माहिती पाहिजे असते तेव्हा त्यातले आमचे सगळ्यांचे की पर्सन अभ्यासक सुहास वांगणकर सर. नमस्ते. दोघांचे स्वागत आहे. सुरुवातीला म्हटलं तसं एखादा दिन साजरा होतो तेव्हा त्या दिवसापुरती त्याची चर्चा होते, पण मला असं वाटतं की कोणताही दिन साजरा होतो तो त्या निमित्तानं आपण जागरूक होण्यासाठी आणि काहीतरी काम सुरू करण्यासाठी. सो 21 मार्चचा जो वनदिन आहे त्या निमित्तानं आपण आज बोलतोय. मला पहिल्यांदा विचारायचंय, गेल्या 20-25 वर्षात तुम्ही दोघेही जंगलांची भटकंती करताय. आपण सुरुवातीला कोल्हापूर जिल्ह्यापुरतं बोलू. कोल्हापूर जिल्ह्यातील जंगलांची परिस्थिती काय आहे? जंगल क्षेत्र वाढतंय, कमी झाले की आहे तसं राखण्यात आपण यशस्वी आहे? काय सांगाल पोंद्रे सर? खरं तर कोल्हापूर जिल्ह्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला खूप मोठा अभिमान असला पाहिजे, कारण जगातले जे हॉटेस्ट हॉटस्पॉट आहेत त्यातले 2 हॉटस्पॉट्स हे भारतामध्ये आहेत आणि त्यातला एक म्हणजे पश्चिम घाट आहे ज्याचा आपण भाग आहोत. तुम्ही हॉटस्पॉट म्हणजे चांगल्या अर्थानं म्हणताय, गरम होणारा भाग असं नाही? नाही, तसं हॉटस्पॉट नाही. ओके. हॉटेस्ट हॉटस्पॉट म्हणजे जे क्रिटिकल आहेत, इम्पॉर्टंट आहेत, महत्वाचे. जगामध्ये 7 आहेत आणि त्यातले 2 भारतात आहेत, हिमालयन माउंटेन रेंजेस आणि दुसरा आपला वेस्टर्न घाट. बरोबर, पश्चिम घाट. आणि त्यात परत कसं आहे की महाराष्ट्रामध्ये 4 प्रकारची जंगल आहेत, बायोम्स ज्याला आपण म्हणतो, परिसंस्था. एक म्हणजे विदर्भ, जिथं सालाची जंगल आहेत, जिथं व्याघ्र प्रकल्प आहेत, गडचिरोली असेल किंवा ताडोबा, अंधारी, पेंच प्रकल्प, हा एक भाग. दुसरा दख्खनचं पठार, जिथं काळवीट, हरणं असे तृणभक्षी प्राणी विपुल प्रमाणात आहेत. आणि तिसरा म्हणजे आपला पश्चिम घाट किंवा पश्चिम घाटातलं जंगल. आणि चौथं म्हणजे खारफुटीचं जंगल जे किनाऱ्यावर आहे, समुद्र. त्यामुळे आपण एका महत्वाच्या महाराष्ट्राच्या, देशाच्या भागात राहतो, वास्तव्य करतो. त्यामुळे आपण फार सेन्सिटिव्ह असायला पाहिजे आणि जी आपली जैवविविधता आहे, वृक्ष संपदा आहे, प्राणी संपदा आहे, ते टिकवणं आपलं आता गरजेचं आहे. पण मूळ प्रश्न माझा जो आहे, गेल्या 20 वर्षामधलं तुमचं निरीक्षण काय वांगणकर सर? जंगल क्षेत्र वाढले की कमी होत चालले? कोल्हापूरच्या बाबतीत बोलायचं झालं तर कमी होत आहे असं म्हटलं जातं, कारण त्यांचा रिपोर्ट नुकताच पब्लिश झाला आहे. त्याच्यामध्ये जे कन्झर्वेशन रिझर्व आता रिसेंटली डिक्लेअर केले त्याच्यातून थोडीशी आपल्याला ऊर्जितावस्था प्राप्त होईल असं वाटतं, कारण 2 जंगलाला जोडणारे भाग ज्याला आपण कॉरिडॉर म्हणतो, ज्याला कॉन्टिजिनस फॉरेस्ट म्हटलं जातं, त्याच्यामुळे भूभाग सुरक्षित व्हायला अधिक मदत होणार आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये हा भूभाग संरक्षित आणि संवर्धित राहील. कोल्हापूर जिल्ह्याचा आपण जर एकूण विचार केला तर मला असं वाटतं की 3 तालुके सोडले तर उर्वरित 9 तालुक्यांमध्ये बऱ्यापैकी कमी अधिक प्रमाणात जंगल क्षेत्र आहे. म्हणजे हातकणंगले, शिरोळ आणि कागलचा काही भाग वगळला तर
पण त्यातल्या त्यात थिक फॉरेस्ट हे आजरा, चंदगड, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी राधानगरी या ठिकाणी आहे. इथं साधारण कोणकोणते प्राणी आपल्याला आता पाहायला मिळत आहेत? आपल्याकडे जे अंब्रेला स्पीसीस म्हणतो वाघाचं वास्तव्य आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आहे. आहे आहे पट्टेरी वाघाचं पट्टेरी वाघाचा आहे. म्हणजे तो आपल्या फेरीला येतो असं म्हटलं जातं. सह्याद्री टायगर रिझर्व्ह मध्ये पण गेले 2 वर्षापासून 2 वाघाचं अस्तित्व म्हणजे त्याच्या अस्तित्व पुन्हा आढळलेले आहेत आणि खात्रीशीर नोंदी आहेत की वाघ आपल्याकडे आता स्थिरावलेला आहे. तो तिलारी घाटामधून येतो. तिलारी घाटातून. तर नंतर सर बिबटे आहे, रानकुत्रे आहेत, अस्वल आहे, हर्बिवोरस म्हणजे तृणपक्षी प्राण्यांमध्ये सांबर, भेकर, माऊस डिअर ज्याला आपण गेळा म्हणतो, गवा आहे, आपले ससे आहेत. महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू आहे. जवळजवळ 29 प्रकारचे सस्तन प्राणी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आढळतात. गव्यांची संख्या वाढत चालली आहे. हा सर, गव्यांची संख्या वाढते म्हणजे उसाचं क्षेत्र वाढल्यामुळे आणि त्याला जो प्रिडेटर प्रेबेस रिलेशनशिप असते भक्ष आणि भक्षक, त्याच्यामध्ये त्याच्या संख्येवर नियंत्रण करणारा हा वाघ. पण स्वातंत्र्योत्तर काळानंतर संस्थानिक काळानंतर जर आपण बघितलं तर वाघाची संख्या ही मोठ्या झपाट्यानं कमी झाली. त्यामुळे एक गव्याला आयतं क्षेत्र म्हणजे उसाला देण्यात येणारं पाणी आणि उसाचं क्षेत्र की जे दोन्ही त्याला मुबलक मिळाल्यामुळे त्याची संख्या वाढते आहे. पण मग आता या गव्यांच्या संख्येवर नियंत्रण आणायचं कसं? काय झालं, ऊस क्षेत्र वाढले आणि कारवी एक नावाची वनस्पती आहे जिचा त्याला काही उपयोग नाही आणि कारवी वाढत चाललेली आहे. बरोबर आहे ना सुहासजी? कारवी हे म्हणजे तो ग्रेझिंग आणि ब्राउझिंग करतो. जे कोवळी पानं असतात कारवीची तो खातो. पण मुख्य हे आहे की गव्याला भरपूर उसाखाली क्षेत्र असल्यामुळे ज्याला आपण ट्रान्झिशन पिरियड म्हणतो, फेब्रुवारी महिन्यामध्ये ऊस काढला जातो आणि त्यामुळे त्याच्या बायोलॉजिकल क्लॉकमध्ये त्याला समजतं की आपल्याला पानवटे पण वरती आटलेले आहेत आणि आपल्याला खाद्य पण कमी झालेलं आहे आणि त्यामुळे तो मानवी वस्तीकडे यायला लागतो. म्हणजे मुळात माणसानं जंगल क्षेत्र कमी केलं, माणसानं आपली मर्दुमुकी दाखवण्यासाठी कधी काही वाघांची शिकार केली, त्यामुळे वाघांची संख्या कमी झाली, त्यामुळे निसर्ग साखळी, अन्न साखळी डिस्टर्ब झाली आणि त्याच्यातून गव्यांची संख्या वाढली. पण मग कधी काही या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये रानडुकरं असायची आणि या रानडुकरांचा प्रचंड उपद्रव असायचा. मग एक वेळ अशी आली होती की रानडुकरांना मारण्याची पण परमिशन दिली होती काही वर्षांपूर्वी. बरोबर. पण मग आता या सध्याच्या परिस्थितीमध्ये जो गव्यांचा उपद्रव होतोय तो रोखायचा असेल तर काय केलं पाहिजे? जंगल अभ्यासक म्हणून विचारतोय. सर, एकतर जिथे मानवी वस्ती आहे अभयारण्यालगत किंवा राखीव वनक्षेत्रालगत, तर काही ठिकाणी सोलार फेन्सिंग वन खात्याने केलेलं आहे. तर त्याला काही अंशी आपण अंकुश करू शकतो. जे जंगलातले पानवटे आहेत ते उन्हाळ्याच्या पूर्वी आपण रिज्युनेट केले म्हणजे त्यांची साफसफाई केली आणि ज्या फॉडर स्पीसीज आहेत खास करून ज्याला आपण पळंज म्हणतो, वेस्टर्न घाटमध्ये आपल्याला खूप प्रमाणात दिसून येतात की जी मोकळी जागा असते, तर त्याला कुरण क्षेत्र आपण डेव्हलप केलं तर त्यांची संख्या ही गव्यांना त्यांचं नैसर्गिक खाद्य जर जंगलामध्येच उपलब्ध करून दिलं तर कदाचित ते मानवी वस्तीकडे येणारच नाही. बरोबर सर. आता आपण मूळ मुद्द्याकडे या कोल्हापूर जिल्ह्यातलं जे काही जंगल क्षेत्र आहे त्यात आपण हे म्हणतो की खूप चांगली औषधी वनस्पती आपल्याकडे आहेत. तर मुळात आपल्याकडे कोणकोणत्या पद्धतीच्या दुर्मिळ झाडांची आपल्याकडं दिसतात झाडाशी? सर, RET स्पेसिस म्हणतो ज्याला, रेअर एंडेंजर थ्रेटन म्हणजे दुर्मिळ प्रदेशनिष्ठ आणि संकटग्रस्त वनस्पती. त्याच्यामध्ये प्रदेशनिष्ठ वनस्पती ज्या जगाच्या पाठीवर इतरत्र कुठे न आढळता आपल्या पश्चिम घाटामध्येच आढळतात. तर त्याच्यामधल्या नरक्या वनस्पती आहे, जी औषधी वनस्पतींच्या बाबतीत बोलायचं झालं तर हिरडा, बेहडा, आवळा, त्याच्यानंतर सुरंगी ज्याची फुलं वापरली जातात आयुर्वेदामध्ये वगैरे. तर अशा बऱ्याच वनस्पती आहेत की ज्याचा पारंपरिक औषध पद्धतीमध्ये वापर केला जातो. त्याच्यानंतर नॉन टिंबर फॉरेस्ट प्रॉडक्ट म्हणून पण त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अच्छा. आणि आपल्याकडं लाकूड म्हणून जे काही झाडं असतात त्यातली कुठली कुठली आहेत? लाकडासाठी वापरता येतात अशी कुठली आहेत? सर, लाकडासाठी कमर्शियल बेसवर केली जाते ही. आंबा फणस ही जुन्या इमारतीच्या साठी वगैरे वापरली जायची. पण खास करून ज्याला आपण जंगलाचं क्षेत्र संरक्षित करण्यासाठी जी झाडं आहेत ती पश्चिम घाटामध्ये आणि खास करून आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात आढळतात.
पण आता अजूनही वन खात्याची जी काही जमीन आहे, म्हणजे जी काही जंगलं आहेत, तिथं वृक्षतोडीला पूर्ण बंदी आहे का? हो सर. सर सुदैवानं आपण खूप भाग्यशाली आहोत की शाहू महाराजांनी मोठ्या दूरदृष्टीनं महाराष्ट्रातलं पहिलं अभयारण्य दाजीपूर इथं हो, केलं. हो. राधानगरी दाजीपूर. दाजीपूर. हो. आणि त्यामुळं बराचसा मोठा फरक पडलेला आहे. पण कसं झालं की कायदा हा व्यवस्थित इम्प्लिमेंट केला गेला पाहिजे. आणि नाही, तुम्ही आता बोलणार नाही, पण मला माहिती आहे की चोरी छुपे अजूनही अनेक जंगलामध्ये झाडं तोडली जात आहेत, अनेक वेळा प्राण्यांची शिकार होतीये. आणि वन खात्याला माहिती आहे, आम्ही इतक्यांदा बातम्या दाखवलेल्या आहेत, म्हणजे रात्रीच्या वेळेला जे काही कोकणातून येणारे लाकूड घेऊन येणारे ट्रक असतात, त्या ट्रकमध्ये ऍक्च्युली त्यांच्याकडे असलेल्या पासवरचं लाकूड, लिहिलेल्या लाकडाची एकूण संख्या आणि ट्रक मधल्या लाकडाची संख्या याचा कधीच मेळ बसत नाही. पण तो आजचा वेळ नाही, आपला तो आजचा विषय नाहीये. मला तुम्हाला विचारायचंय की कोल्हापूर जिल्ह्यातल्या या सगळ्या जंगलांमध्ये तुम्ही जेव्हा फिरता तेव्हा तुम्हाला वेगळेपण वैशिष्ट्य काय वाटतं? सर, एव्हरग्रीन ज्याला आपण सदाहरित जंगल म्हणतो, ते आपल्याला मोठ्या प्रमाणात आढळून येतं की ज्याच्यामध्ये अजूनही राधानगरी अभयारण्यामध्ये काळा डंग, पाटाचा डंग, त्याच्यानंतर सुरंगीचं जंगल, तदनंतर बरकीचं जंगल आहे, गवसेचं जंगल आहे. तर ही अजूनही जिथे सूर्यकिरण जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत अशा प्रकारची जंगल आपल्याला पाहायला मिळतात. पडसाळीचं जंगल तर जिथं शाहू महाराजांनी हत्ती आणले होते मुद्दाम, ही केरळ सारखं जंगल आहे. म्हणजे दाट कुठे आहे ते? गगनबावडा तालुक्यात आहे. पडसाळी बाजार भोगावपासून पुढे गेल्यावर ते पडसाळीचं जंगल, सुरंगीचं आता सांगितलं त्याप्रमाणे आयडियल जंगल मानलं जातं. राधानगरी दाजीपूरच्या मध्ये येते. बरोबर सर, तुम्ही प्राध्यापक आहात, पण तरी सुद्धा तुम्ही अनेकदा जंगल भ्रमंती करत असता. कुठून आवड निर्माण झाली? काय व्हायचं, मी लहानपणी सारखं राधानगरीला जायचो. आणि आम्हाला म्हणजे ती एक तिथं गेल्यानंतर विशेषतः जेव्हा कापणी असते पिकांची ते, आणि ते कोल्हे ओरडायचे रात्री, आणि सर्व प्रकारच्या प्राण्यांचे आवाज यायचे. आणि लहानपणापासूनच मला कुतूहल होतं की माणसांपेक्षा प्राण्यांमध्ये मला जास्त इंटरेस्ट असायचा. आणि विशेषतः वन्यजीव, मी अगदी बारीक सारीक बातम्या वाचायचो, कुठे गवा आला, कुठे सांबर सापडलं, असं वन्य प्राणी मनुष्य यांच्यातलं संघर्ष, असं मला त्याच्यामध्ये फार इंटरेस्ट होता सुरुवातीपासून, लहानपणापासून. आता किती वर्ष तुम्ही भ्रमंती करताय? मी आता जवळजवळ एक 35-40 वर्ष करतोय. आणि भारतातली सर्व जंगलं बघितलेली? हो हो, अगदी भूतान, मानस नॅशनल पार्क, इकडे खाली पेरियार, बऱ्यापैकी नैऋत्याची जरा राहिलेली आहेत, ईशान्य भारतातली. आसाम काझीरंगा झालेला आहे माझं. पण आता आपण जो विषय बोलत होतो की कोल्हापूर भागातलं जे आहे ते आजरा आंबोलीचा जो रस्ता आहे, कॉरिडॉर, तिकडे पण चांगलं जंगल आहे अजून. पाट. आणि आपल्या इथं आत्ताच्या परिस्थितीत काय व्हायला लागले हे मी सांगतो तुम्हाला. JCB पोकलँड, ज्याला अर्थ मुव्हर्स म्हणतात, हे शाप की वरदान असं आम्हाला वन्यजीव प्रेमीनं वाटायला लागले किंवा निसर्ग प्रेमीनं वाटायला लागले की अक्षरशः केक कापल्यासारखे डोंगर कापले जात आहेत आणि तिथं ऊसाचं क्षेत्र होत आहे. म्हणजे तुम्ही जर गगनबावडा रस्त्याला गेला किंवा राधानगरी रस्त्याला गेला, पूर्वी जंगल सह्याद्रीतलं कसं राहिले किंवा या घाटमाथ्यावरचं, आता राहिलेलं जंगल म्हणजे फक्त डोंगरावर आहे. ते पूर्वी शेती केली जायची नाही. पण हे जी इन्स्ट्रुमेंट्स आली, JCB पोकलँड असेल आणि काय काय झाडं कापायला त्या कटिंगच्या हे असतात, करवती असतात, त्यामुळं वृक्षतोड इतकी सहज होते. जंगल संपदा फार मोठ्या प्रमाणात नष्ट व्हायला लागले. आणि डोंगर ज्या आश्रयस्थान होतं प्राण्यांचं, ते सुद्धा आता कापले जात आहेत, त्याचं बंडिंग केलं जाते, तिथं वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतली जातात, कल्टिवेशन वाढलेलं आहे. पण मग मला सांगा, तुमच्या या बोलण्यावरून मला असं वाटायला लागले की ऊसाचं अतिरेकी पीक हे कोल्हापूर जिल्ह्यातील जंगलांच्या मुळावरती यायला लागले का? नक्कीच सर, कारण जो तो उठतोय आणि नगदी पीक म्हणून ऊस लावतोय, आणि पुन्हा त्या ऊस लावणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते आहेतच पुन्हा वर्षानुवर्ष. त्यांना त्यांच्या मूलभूत दर मिळत नाही, कारखान्यांकडनं वेळच्या वेळी त्याची काय कापणी होत नाही. जे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न वर्षानुवर्ष बोलले जात आहेत, पण तरी सुद्धा ऊसाचं लागवडीचं क्षेत्र वाढत चाललंय. ही विसंगती एक प्रकारे. नक्कीच सर, पण त्याला सोल्युशन म्हणून आपण जे सह्याद्रीमध्ये वाईड इडेबल फ्रूट प्लांट्स आहेत, म्हणजे आंबा, जांभूळ, फणस, करवंद असेल, बिब्बा असेल, तदनंतर नेरली नावाचं फळ आहे, अळू आहे, तर याच्यावर सर प्रक्रिया करून आपल्याला स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध केला
तर जंगल क्षेत्र पण अबाधित राहील आणि आपल्याला जे पौष्टिक आहेत, जांभूळ असेल, करवंद असेल, सिजनल फ्रूट्स आहेत, तर त्याला पण जास्त पद्धतीनं बढावा दिला तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला स्थानिक लोकांना रोजगार पण मिळेल, आणखीन जंगल क्षेत्र पण अबाधित राहील. पण मग मला सांगा, अशा वेळेला तर तुम्ही सगळी सांगितली की आमच्या दृष्टीने रानमेवा आहे असं, हे बऱ्यापैकी हे नॅचरल उगवतं. अगदी सर. तर मग उसाला पर्याय आणि जी जंगलांना पूरक अशी कुठली शेती करता येईल? सर, नाचणी आहे, नागली, ज्याच्यामध्ये आज युनायटेड नेशन्सने जगातलं सर्वोत्तम फूड प्लांट, स्टेपल फूड म्हणून सांगितलेलं आहे आणि 2 वर्षामागे आपण ते आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष म्हणून पण डिक्लेअर केलं. तर सह्याद्रीतलं जे सर जमीन आहे, तिथला पाऊस आहे, तो त्या पिकाला खूप चांगला पूरक आहे आणि त्यामुळे त्याला परत ऊर्जितावस्था दिली तर सर नक्कीच आपण मिटिगेशन कमी करू शकू. भारतातलं सगळ्यात आदर्श आणि उत्तम सांभाळलेलं जंगल कुठलं असं वाटतं देशातलं? आता देशाचा विचार केला तर आपल्याकडं वनक्षेत्र जे आहे देशामध्ये ते 21.76% आहे. ॲक्च्युली 33% पाहिजे, पण तेवढं नाही आहे. आणि मध्य प्रदेश हे सर्वात जास्त जंगल असलेलं, त्याचबरोबर छत्तीसगड आहे. महाराष्ट्राचा क्रमांक 2रा आहे, ती पण चांगली अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्राचा आपल्याकडे 20.1% जंगल आहे. कर्नाटक, तामिळनाडू पेक्षा सुद्धा महाराष्ट्र वरती आहे, 2 नंबरला आहे. आणि जी राखीव जंगल आहेत म्हणजे अभयारण्य, ते साधारण 4% पाहिजे, पण ते दुर्दैवानं आपल्या इथं 2%पेक्षा कमी आहे. म्हणजे ऑफिशियली ते 2%पेक्षा जास्त सांगितलं जातं, ॲक्च्युली ते 1.9 वगैरे आहे, असं आहे. पण आता आपल्याकडे कोल्हापूर जिल्ह्याचा आपण कोणाचा विचार केला तर आपल्याकडे किती 4 अभयारण्य आहेत, दाजीपूर, तिलारी, त्यानंतर तसं म्हटलं तर आपला पन्हाळ्याजवळचं मसाई पठार संरक्षित किंवा राखीव क्षेत्र म्हणलेलं आहे, आणि चांदोलीचा काही 4 क्षेत्र येतात. तर याची एकूण आतापर्यंतची डेव्हलपमेंट तुम्ही अभ्यासक म्हणून तुम्हाला समाधानकारक वाटते का? सर, त्याचा रॅपिड सर्वे झाला आहे आणि फ्लोरा आणि फौना म्हणजे तिथल्या वनस्पती आणि प्राण्यांचा लिस्टिंग पण केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये बरेचशा प्रदेशनिष्ठ वनस्पती आणि काही न्यू टू सायन्स डिस्क्राईब झालेल्या वनस्पती पण आता रिपोर्ट झालेल्या आहेत. अच्छा. सर्वसामान्य माणसाला असं वाटत असतं की या जंगलांचा आपला काय संबंध, आम्हाला आमचं रोजचे जगण्याचे प्रश्न वेगळे आहेत, आम्हाला ऑफिसला जायचंय, आम्हाला अभ्यास करायचा आहे, आम्हाला परीक्षा आहे, आम्हाला घरातल्या एवढ्या अडचणी आहेत, त्यामुळे त्यांच्या जगण्याच्या लढाया वेगळ्या असतात, प्रश्न वेगळे असतात. मला तुम्हाला विचारायचंय की जंगल आणि सर्वसामान्य माणूस यांच्यातील परिसंस्था किंवा यांच्यातील परस्पर संबंध काय सांगता येईल? सर, सर्वात महत्त्वाचं की जंगले ही आपली फुफ्फुस आहेत. मानवाला सहजीवनाचा मंत्र देणारी एक पृथ्वी तलावरची सर्वात मोठी ती पाठशाळा आहे. आणखीन जंगलामुळे तिथले जे धरण क्षेत्र आहे आणि त्याची जी कॅचमेंट एरिया आहे ती अबाधित राहिले आणि जंगले ही एक स्पंज प्रमाणे काम करतात, पाऊस धरून ठेवतात आणि त्यामुळे धरणं भरतात आणि आपल्या घरापर्यंत वीज येते, पाणी येते. हा सगळ्यात आपल्या सर्वसामान्य माणसाला उपयोगी पडणारा महत्त्वाचा घटक आहे. तदनंतर सर, जे काय औषधी वनस्पती आहेत, ज्या मोर दॅन 80% प्लांट्स ह्या मेडिसिनल प्लांट्स आहेत आणि त्यामुळे आपल्या मानवी जीवनाशी त्यांचा सहज संबंध आहे. आणि तिसरं मला असं सांगायचं आहे की बर्ड, बटरफ्लाय, बॅट आणि बी हे 4 बी पॉलिनेशन बायोलॉजी म्हणजे परागीकरणासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर बर्ड, बटरफ्लाय, बॅट आणि बीज, बॅट म्हणजे वटवाघूळ आणि बीज म्हणजे मधमाशा. तर त्यांना अनुसरून आपण विदेशी वनस्पती न लावता आपण ह्या वनस्पती प्रामुख्याने लावल्या. कारण आता समृद्धी महामार्ग आलेला आहे, भविष्यात शक्तिपीठ महामार्ग पण येऊ लागेल, रस्त्यांची अतोनात तोड झाली, सरांनी गगनबावड्याला तर पाहिलेच आहे. तर त्यामुळे आपल्याला दीर्घकालीन नियोजन करून ही झाडं लावली तर आपण सर खूपसं वनक्षेत्र परत निर्माण करू शकू. मग कुठली झाडं लावली पाहिजेत आणि कुठली लावून चालणार नाही? मी असं ऐकलेलं होतं की आपल्याकडं कधी काही चुकीच्या पद्धतीनं अतिरेकी प्रमाणामध्ये सुबाभूल आणि ते ऑस्ट्रेलियन बाभूल आणि त्याचबरोबर दुसरं आणखी ती पांढरी मोठं झाड असते ते निलगिरी, ते खूप आहे, निलगिरीचं झाड, निलगिरी, त्याचा तसा उपयोग होत नाही ना निलगिरीच्या झाडाचा? सर, ते म्हणजे अफॉरेस्टेशनसाठी म्हणजे पडीक जमिनीमध्ये वगैरे वनीकरण करण्यासाठी वापरलं जातं, क्षारपड जमिनीमध्ये वगैरे. तर एका सीमित क्षेत्रामध्ये त्याचं लागवड ठीक आहे,
पण आपल्याला जर नियोजनबद्ध प्लांटेशन करायचं झालं तर नेटिव्ह ट्रीजच आपल्याला लावल्या पाहिजेत. काय जसं की देशी वृक्ष देशी वृक्ष. पॉलिसीमध्ये काय झालेलं आहे, ग्रीन कव्हर वाढण्यासाठी सामाजिक वनीकरण आणि ह्या विभागाकडून मोठ्या प्रमाणात याचं लागवड झालेली आहे. कुठलं ऑस्ट्रेलियन बाभूळ आणि असेल, निलगिरी. निलगिरी युकॅलिप्टस. पण निलगिरीचा काही दुष्परिणाम आहे? सर तिथे अंडरग्रोथ काही होत नाही. निलगिरी असेल, मेंजेम असेल, पक्षी येत नाहीत त्या झाडांवर, अजिबात पक्ष्यांचं घरटं तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे पाणी जास्त शोषून घेतात. सुबाबूळ मध्ये, हे ऑस्ट्रेलियन बाभूळ मध्ये सुद्धा तुम्हाला झाडावर कुठलंही घरटं पक्षी येत नाहीत. उलट रिपेलंट आहे ते, म्हणजे पक्षी लांब जातात त्या अशा झाडांना. सर मुळातच ही झाडं ऑस्ट्रेलियातल्या वाळवंटातली आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. फक्त त्याचं लीफ म्हणजे ग्रीन कव्हर मोठ्या प्रमाणात दिसून येतं. म्हणजे वाढ आहे त्याची, झाडांची संख्या वाढली आणि ग्रीन कव्हर निर्माण झालं म्हणून ती झाडं लावली, पण त्याचा आपल्या जंगलांना काही फायदा नाही. टार्गेट या उलट तुमचं म्हणणं देशी झाडं लावली पाहिजे, वड, पिंपळ, आंबा, जांभूळ यासारखी. टार्गेट अचीव्ह करण्यासाठी ग्रीन कव्हर वाढवण्यासाठी त्यांचा उपयोग केला गेला, असं थोडक्यात म्हणावं. आता आपल्याकडे जे काही अभयारण्य होत आहेत त्याच्यामध्ये आपण एक मध्यंतरी तिलारी व्याघ्र प्रकल्प आला. काय आपलं एकूण कोल्हापूरचं जंगल क्षेत्र हे वाघांची संपूर्ण जीवसाखळी परिपूर्ण होण्यासाठी योग्य आहे का? हा सर, वाघाला अम्ब्रेला स्पीसीस असं म्हटलं जातं. जीवशास्त्रीय पिरॅमिडवर तो सर्वोच्च स्थानावर आहे. आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर तिलारीला वाघाचं ब्रीडिंग म्हणजे प्रजनन होतं आणि हे वाघ कर्नाटकातल्या भीमगड, दांडेली, अंशी टायगर रिझर्व, त्यानंतर गोव्यामधल्या नेत्रावली, मोलेम इकडच्या जंगलातून येतात. म्हादाईचं जंगल आहे. तर हे तिलारीमध्ये त्यांचं सर ब्रीडिंग होतं आणि ते राधानगरी, कोयना, चांदोलीपर्यंत सरकतात. पण ज्यावेळी भक्ष आणि भक्षक म्हणजे प्रेडेटर आणि प्रेबेस ही रिलेशनशिप समतोल असेल तर वाघ तिथे सुखाने नांदू शकतो. पण आपल्याकडे काय परिस्थिती? आपल्याकडे सर सलग जंगल नाही आहे, म्हणजे फ्रॅगमेंटेशन खूप झालेलं आहे. रस्ते, लोहमार्ग, आता नवीन घाट येऊ घातलेले आहेत, नंतर रिसॉर्ट्स, सेकंड होम, हॉटेल्स, मोटेल्स, याच्यामुळे जंगलाची सलगता तुटली आहे आणि त्यामुळे वाघाला सलग भूभाग लागतो, भक्ष लागतं आणि त्याला एकांत खूप असेल तर वाघ तिथे स्थिरावतो. आपल्याकडे काही ठिकाणी जे काही बॉक्साईट सापडले हे पुन्हा आपल्या सगळ्या जंगल परिसंस्थेला मारक आहे का? 100% अगदी. इदरगंजचं पठार असेल आणि प्राणी विस्थापित झालेत, वन्यजीव तिथून विस्थापित झाले. तुम्ही म्हणतात मग तसं हे सगळे जे काही अर्थ मुव्हिंग सगळी जी काही इक्विपमेंट आहे त्यांनी डोंगरच्या डोंगर नष्ट केले आणि त्या खाणी इतक्या खोल गेलेल्या आहेत, झाडं तर राहिलेलीच नाही आहेत, पण मला असं वाटतं त्याच्यातून निर्माण होणारी धूळ, त्याच्यातून त्या सगळ्या अर्थ मुव्हिंग सगळ्या वाहनांच्या मुळे निर्माण होणारा कार्बन, ह्या सगळ्याचा आता आपल्याला विचार करायची वेळ आली आहे. पण अजूनही कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी गौण खनिजाचं आणि बॉक्साईटचं ज्या पद्धतीनं बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे त्याच्यावरती अंकुश कोण आणि कसा लावणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. याबद्दल वन विभागाच्या कामाबद्दल तुम्ही समाधानी आहात? अगदी फ्रँकली खरं सांगा. तसं बघायला गेलं तर मध्य प्रदेश आणि साऊथ इंडियन स्टेट जे आहेत दक्षिण भारतातली, माझ्या मते यांना पण माहिती आहे सुहासना, की कर्नाटकचं जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे किंवा इतर ठिकाणी राजस्थानमध्ये सुद्धा मी बघितले, अगदी आपलं रणथंबोर असेल, जवाईचं जंगल असेल, आता तिकडे लोक जात आहेत. कारण मगाशी एक विषय होता, तुमचा प्रश्न होता की वाघासाठी हे पोषक आहे का, तर माझं वैयक्तिक मत आहे की ही अन्न साखळी तुटलेली आहे आणि जे हार्बिव्हरस म्हणतो आपण की तृणभक्षी प्राणी, त्यांच्या संख्येत कमालीची घट झालेली आहे. दुसरं माझं ऑब्झर्वेशन सांगतो की आज तुम्ही तामिळनाडूमध्ये बंदीपूर, मधुमलाईला गेलात किंवा रणथंबोरला गेलात, ताडोबा अंधारी महाराष्ट्रामध्ये, तर दिवसा आपल्याला प्राणी दिसतात. पण हेच जेव्हा पर्यटक येतात अभयारण्यात जायला आपल्या इकडे बाहेरून आलेले किंवा आपल्या इथले, तर प्राणी दिसत नाहीत दिवसा. तर एक काहीतरी सायकोलॉजी त्यांची झालेली आहे की हा माणूस म्हणजे डेंजरस प्राणी आहे किंवा खरं आहे. म्हणजे प्राण्यांचं काही चुकीचं नाही, माणूस डेंजरस आहेच सगळ्याच पद्धतीने आहे, माणसासाठी पण डेंजरस आहे आणि प्राण्यांसाठी पण डेंजरस आहे. जॉर्ज ऑरवेलचं एक पुस्तक आहे, म्हणजे कादंबरी आहे ॲनिमल फार्म, त्यातला जो नायक आहे ते ऍक्च्युली ॲलिगोरी आहे, म्हणजे रूपकात्मक स्टोरी आहे. तर तो सारखा म्हणत असतो की 4 पाय चांगले, 2 पाय वाईट.
आणि नंतर जो स्वतःच 2 पायावर चालायला लागतो ते डुक्कर असतं ऍक्च्युली, वृद्ध डुक्कर, की त्याला कत्तलखान्यात नेलेलं नसतं. पण शेवटी ते पण म्हणायला लागलं की 4 पाय चांगले 2 पाय वाईट ऐवजी ते 2 पाय चांगले म्हणायला लागले. असा बदल. नाही, पण मला एक सांगा, तुम्ही आता बोलात त्यानुसार की मग आता आपल्याला अशी पण एक वेळ येणार आहे का की या सगळ्या अभयारण्याला भेट देणारे जे काही पर्यटक आहेत त्यांच्या संख्येवरती पण काहीतरी नियंत्रण आणण्याची किंवा त्याला काही काटेकोर नियम करण्याची गरज आहे का? हा सर, त्याची प्रत्येक अभयारण्याची कॅरिंग कॅपॅसिटी असते. टुरिस्टच्या गाड्या असतील, सॉरी तिथल्या गाईड लोकांच्या गाड्या असतील, तर त्याला एक निर्बंध दिला पाहिजे. कारण संध्याकाळी आणि सकाळीच आपल्याला प्राणी हे दिसू शकतात. आपल्या जर राधानगरी अभयारण्याचा विचार केला तर, आणि तिथे एकच रस्ता आहे की जो टुरिझम झोनमधला आहे की जिथे सफारीज चालल्या जातात. तर त्याला अल्टरनेटिव्ज आपण दिले जंगलाच्या बाजूनी, तरीही आपल्याला वन्यप्राण्यांचं दर्शन होऊ शकतं. पण आपण आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विदर्भातलं जंगल जरी वन्यप्राण्यांनी सुदृढ आणि सशक्त असलं तरी आपण वनस्पतींच्या बाबतीत त्यांच्यापेक्षा सरस आहोत. पश्चिम महाराष्ट्र. ओके. पण मला सांगा, पश्चिम घाट आपण जे बोलतो या पश्चिम घाटामुळेच आज उत्तम पाऊस पाणी कोल्हापूर जिल्ह्याला मिळते. 12 महिने आपण जे सुजलाम सुफलाम कोल्हापूर जिल्हा आहे त्याचं सगळं क्रेडिट गोज टू पश्चिम घाट. पश्चिम घाटावरील जंगलाचं आच्छादन कमी होतंय की वाढले? सर, कमी होत आहे. कारण का, वृक्षतोड आणि जे आता मोठे रस्ते, लोहमार्ग आणि घाट सेक्शन याच्यामुळे जंगलाची सलगता तुटते आहे. आणि निसर्गाने आपल्याला दाखवून दिले की केरळमधलं लँडस्लायडिंग असेल, माळींचा घटना असेल, तर निसर्ग आपल्याला शाबासकी देत नाही, शिक्षा पण देत नाही, आपल्याला तो परिणाम देत असतो. आणि पश्चिम घाट आपल्याला हजारो वर्षाचा उत्क्रांतीचा परिपाक आहे. आणि तो जर आपण टिकला, कारण तो मान्सूनचा नियंत आहे. जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं, जवळजवळ मुख्य नद्या कृष्णा, कावेरी, गोदावरी आणि तिच्या उपनद्या अशा पकडल्या तर 81 नद्या आणि 40 कोटी लोकांच्या पिण्याचा पाण्याचा स्रोत हा पश्चिम घाट आहे. आणि त्यामुळे पश्चिम घाट हा गाडगीळ समितीने जो अहवाल दिला होता त्याचं जर धोरण ठरवणाऱ्या लोकांनी त्याचा अवलंब केला, त्या पद्धतीने पॉलिसी अवलंबली, तर सर आपल्याला पश्चिम घाट खूप चांगल्या पद्धतीने आपण संरक्षित ठेवू शकतो. काय गाडगीळ समितीनं काय शिफारसी केलेली आहेत त्यामध्ये? सर, त्यांनी जे नो गो एरिया होत्या, जे इंटॅक्ट जंगल होतं ते रिझर्व करा म्हणून सांगितलं होतं की जिथे कुठल्याही पद्धतीचं उत्खनन नको, त्यानंतर कुठलेही प्रक्रिया उद्योग असतील जर पर्यावरणावर, जंगलावर आधारित, तर ते चालतील. पण आपल्याकडे खूपशे, जसं दोडामार्ग त्याच्यामधून वगळलेला आहे की जिथे हत्तींचा पण वावर आहे, वाघांचा पण ब्रीडिंग तिथे होत आहे, तिलारी दोडामार्ग, तर तो भाग खूप संरक्षित आहे, वाघाचं ब्रीडिंग ग्राउंड आहे. तर तो जर संरक्षित ठेवला तर आपल्याला भविष्यामध्ये वाघाची संख्या पण पश्चिम घाटामध्ये वाढणार आहे, स्थिरावणार आहे. आपल्याकडं देवराई ही एक संकल्पना होती. त्या निमित्तानं लोकांच्या मनामध्ये देवाची भावना निर्माण केली तर किमान लोक पाळतील, सांभाळतील, यातनं ती देवराई संकल्पना आली असावी. आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा देवराईंचं अस्तित्व कितपत आहे? कमी व्हायला लागले. ते डेव्हलपमेंटमुळं किंवा जे आपण कन्स्ट्रक्शन्स व्हायला लागली आणि सगळ्याच खेड्यांचं विस्तारीकरण व्हायला लागले. शहरांचं होतंय तसं खेड्यांचं सुद्धा विस्तारीकरण. आणि जुनी जी घरं असायची, कौलारू मातीची घरं, ते बदलून आता सिमेंट कॉन्क्रीटची घरं होत आहेत. आणि मुख्य म्हणजे मला असं म्हणायचं की येणाऱ्या पिढीला किंवा आत्ताच्या पिढीला त्याचं महत्त्व इतकं वाटत नाही. शहरांकडे ओघ वाढलेला आहे. आपल्याकडं जसं देवराई आहे तसं नागबनी म्हटलं जातं मध्य प्रदेशमध्ये. आफ्रिकेमध्ये सुद्धा, काँगोमध्ये, नामिबियामध्ये ही कन्सेप्ट आहे की तिथं देवाच्या नावानं जंगल राखीव ठेवलं जातं आणि ती आश्रयस्थान असतात प्राण्यांसाठी. कोल्हापूर जिल्ह्यात त्यातल्या त्यात चांगली देवराई बघायची असेल तर कुठली? सर, वाकीगोलची देवराई राधानगरीमध्ये आहे. त्यानंतर पडसाळीची देवराई आहे राधानगरीमध्येच, ज्या 4 एकरमध्ये पसरलेली आहे. बरं, अजूनही त्यांचं अस्तित्व बऱ्यापैकी आहे. वाकीगोलला पण तरी सुद्धा काय होते की लोकांच्या यात्रा असतात, अधूनमधून लोक म्हणजे असे जास्त संख्येने येत असतात, असं मी बघितलंय तिथं वाकीगोलला. आडोलीच्या जवळ आहे ते, गारगोटी जवळ. अच्छा. पण मग जंगल टिकवायचं असेल, वाढवायचं असेल तर सर्वसामान्य माणूस काय करू शकतो, काय योगदान देऊ शकतो?
सर, सर्वात महत्त्वाचं की आता जी मियावाकी पद्धत आलेली आहे, ज्याला घनवन पद्धत, की जी आपल्याला काही ठराविक पॉकेट्समध्ये आपल्याला सीमित क्षेत्रात आपण त्याचा अवलंब करू शकतो, कारण ते ग्रीन लंग्स म्हणून, फुफ्फुस म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकू. आणि जे फ्रॅगमेंटेशन झालेलं आहे, जंगलाचं जे आकुंचन झालेलं आहे, तिथेच आपण बायोडायव्हर्सिटी पार्क वगैरे केलं, म्हणजे जैवविविधता उद्यान, आणि त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या वनस्पती आपण लावल्या, त्याची स्थानिक लोकांना जबाबदारी दिली, तर आपण जंगल क्षेत्रामध्ये थोडी वाढ करू शकतो. पण तुम्हाला असं वाटत नाही की जिथं जिथं माणूस जातो, माणूस घुसतो, तिथं त्याची वाट लावतो? नक्कीच सर, नक्कीच. कारण जवळजवळ 69% जास्त रिसोर्सेस जगातले आपण मनुष्यप्राणी वापरतोय, आणि उरलेल्या याच्यावर कोट्यावधी जीवांना समाधान मानावं लागतंय. आणि त्यामुळे आपल्याला काही लक्ष्मण रेषा आता नक्कीच मारावी लागेल, आपल्या गरजांवर नियंत्रण ठेवावं लागेल, तरच आपण फॉरेस्ट स्थानिक लोकांचं मन परिवर्तन. मला पुढचा प्रश्न तोच होता की आपल्याकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे काही धनगरवाडी आहेत किंवा अशा सगळ्या जंगलांमध्ये राहणारे तिथले वंश परंपरागत अनेक वर्ष राहणारी तिथली जी काही लोक आहेत, त्यांचा आणि जंगलांचा संबंध कसा आहे आता? ती लोक पण विस्थापित होऊन शहराकडे यायला लागलेली. तसं पण झालेलं आहे. मी तुम्हाला मुद्दाम एक उदाहरण देतो. एक 2-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सुरजागडचं जंगल जे आहे गडचिरोलीमध्ये, तिथले आदिवासीच तिथले पुढे आले, स्थानिक लोक, माडिया, आणि त्यांनी सांगितलं की जान देंगे लेकिन पाड नाही देंगे, आणि गाव छोडब नाही, जंगल छोडब नाही, माय माती छोडब नाही. म्हणजे ते म्हटले आम्ही इथंच राहणार, हे जंगल टिकवणार. म्हणजे अशी त्यांची एक इंटिग्रिटी आहे, त्यांचं उत्तरदायित्व ते मानतात, आणि ते जंगल टिकवण्यात त्या माडिया आदिवासींनी फार मोठे योगदान दिले. तसं आपल्या इथं मतपरिवर्तन व्हायला पाहिजे, प्रबोधनाची गरज आहे. आणि आफ्रिकेमध्ये एका वंगारी मताई म्हणून त्या डॉक्टर वंगारी मताई, त्या अमेरिकेत शिकल्या, मूळच्या आफ्रिकेच्या, पण त्यांना तिथल्या सरकारनं तुरुंगामध्ये टाकलं. त्यांनी अशा प्रकारची वृक्ष लागवडीची मुवमेंट केली, आणि मग काही वर्षानं त्या पर्यावरण खात्याच्या मंत्री झाल्या. म्हणजे तुरुंगामधून त्या डायरेक्ट मंत्रीपदावर गेल्या, आणि त्यांना नोबेल प्राइज मिळालं. आणि त्यांनी नोबेल प्राइज घेताना एक फार चांगलं वाक्य उच्चारलं, ते म्हणजे प्रोटेक्टिंग द एन्व्हायरमेंट इज डायरेक्टली रिलेटेड टू सिक्युरिंग पीस इन दिस वर्ल्ड. म्हणजे तुम्ही एन्व्हायरमेंट, पर्यावरण वाचवलं तर जगामध्ये शांतता येईल. आज आपण युद्ध बघतो, युक्रेन खनिजासाठी चाललेले आहेत, खनिज तेलासाठी चाललेले आहेत, सगळीकडे जी युद्ध आहेत किंवा अशांतता आहे. तर ते म्हणतात की पर्यावरण टिकवलं तर आपोआपच शांती येईल. प्रोटेक्टिंग द एन्व्हायरमेंट इज डायरेक्टली रिलेटेड टू सिक्युरिंग पीस इन दिस वर्ल्ड. नाही, खरं आहे. म्हणजे ज्याला ट्रेकिंगची आवड आहे, ज्याला जंगल सफारी करण्याची आवड आहे, तो माणूस नक्कीच इतरांपेक्षा वेगळा असतो. त्याला पूर्ण परिस्थितीचं भान असतं, आणि एकूणच खरा आनंद कशात आहे हे त्या माणसाला कळालेलं असतं. सुहास सर, तुम्ही जेव्हा जंगलात इतके वर्षी फिरताय, ते तुम्हाला आत गेल्यानंतर अशी मनात काय भावना येतात की आपण वेड्यासारखा आपला वेळ वाया घालवतोय असं कधी वाटत नाही ना? नाही सर, कॉर्बेटचे खूप सुंदर वाक्य आहे, जंगलात जाणं म्हणजे आपल्या आईकडे जाण्यासारखं असतं. आणि त्यामुळे मला तिथली शांतता, पक्ष्यांचे आवाज, आणि बर्ड प्लांट रिलेशनशिप, बर्ड बटरफ्लाय रिलेशनशिप हा माझा अभ्यासाचा विषय असल्यामुळे तो मी जरा आणखीन झाडांच्या जवळ जाऊन पाहतो. तुम्ही सर जेव्हा फिरता तेव्हा तुम्हाला आतापर्यंत असा एखादा अविस्मरणीय अनुभव कुठला आहे का जंगलातला, की जो अनुभव तुम्हाला खूप काही शिकवून गेला? असे भरपूर असतात. तर त्यातला एक मी सांगतो की जोग फॉल्स जो आहे, त्या बरीच वर्ष झाली, मी तरुण होतो तेव्हा, अगदी लहान होतो, आणि आम्ही बरंच चढत गेलो. ते वर जायला पायऱ्या आहेत खूप, आणि मी असं बसलो एका ठिकाणी दमून. पाऊस पडत होता, आणि बराच वेळ थांबलो तिथे, आणि उठताना माझं सहज लक्ष, म्हणजे असं पायरी होती, ती कपारी होती, सहज लक्ष खाली गेलं तर तिथं घोणस, जो सर्वात विषारी साप आहे, तो होता. म्हणजे मला कधी वाटलं पण नव्हतं, पण त्याला मी डिस्टर्ब केलं नाही, त्यानं पण मला काय केलं नाही. म्हणजे हे मी तिथून शिकलो की अरे, मी तर त्या दगडावर बसलोय, त्याच्या खाली घोणस आहे, पण मला काही इजा झाली नाही. तर हे प्राणी जीवन आहे. किंवा कॉर्बेट म्हणतो की नथिंग इन द जंगल इज डेलिबरेटली ॲग्रेसिव्ह. जंगलातला कुठलाही प्राणी हा
अग्रेसिव्ह नसतो, स्वतःहून तो हल्ला करत नाही. स्वसंरक्षण जर तुम्ही त्याला डिवचलं, तुम्ही जर त्याच्यावरती हल्ला करायचा प्रयत्न केला तरच तो हल्ला करतो. स्वसंरक्षणासाठी, आत्मसंरक्षणासाठी करतो. पण मग गेल्या काही वर्षामध्ये आपल्याकडे जे काही मनुष्य आणि प्राणी यांच्यातला संघर्ष वाढत चाललाय. म्हणजे कधी गवे आणखीन माणूस, हत्ती आणि माणूस, बिबट्या आणखीन माणूस यांच्यातनं इतके काही नवीन प्रॉब्लेम्स तयार व्हायलेत. त्याच्यावरती सोल्युशन काय? सर, जंगलव्याप्त क्षेत्रामध्ये जे खेडे आहेत किंवा छोटे छोटे वाड्या वस्ती आहेत, तिथे लोकांना सजग करणे, त्याच्याबद्दल जागरूकता करणे हा पहिल्यांदा भाग. कारण खास करून आपण बिबट्या सर, मला असं वाटते लोक जरा जास्ती जागरूक झाली. म्हणजे गावात कुठं पण एखादा बिबट्या आलाय किंवा एखादा गवा आलाय म्हटल्यानंतर जी काही हुल्लडबाजीची टोळी तयार होती आणि मग जोर जोरात ओरडायचं, हॉर्न वाजवायचा आणि त्या प्राण्याच्या माग लागायचं. तर हा अवेअरनेस नको उलट होता. लोकांनी त्या प्राण्याला घाबरून घरातच बसलं पाहिजे असं मला वाटायला लागले. आणि कुठलाही प्राणी हा आक्रमक नसतो, पण जेव्हा तो मनुष्य वस्तीत येतो किंवा सगळे लोक मागे लागतात, आपण गव्यांच्या बाबतीत तो बिथरतो. बरोबर. परवाच शिरोली जवळ एक बिबट्याचं पिल्लू होरपळलं गेलं. एक सांबर 5 स्टार MIDC मध्ये आलं होतं, जखमी झालं होतं. लोक मागे लागतात, त्यांना मुळात त्यांच्यावर बरंच प्रेशर, म्हणजे हे सिच्युएशन त्यांनी कधी आयुष्यात बघितली नसती आणि माणसांना बघून ते जास्त भेदरतात. आणि हल्ली तर काय प्रत्येकाच्या मोबाईल असतो, त्यामुळे मोबाईलवरती मी शूट करून सगळ्यात पहिल्यांदा ते पोस्ट टाकणार म्हणून त्या प्राण्याच्या मागे लागतात. त्यातनं आणखीन गप्प बसायचं नाही, तोंडातनं मोठमोठे आवाज काढायचे, ओरडायचं. त्यामुळे तो गरीब बिचारा प्राणी, मुक जनावर ते बिथरतं, घाबरतं आणि मग त्यातून माणसावरती हल्ला होण्याचे प्रकार घडतात. आजकाल शहरात सुद्धा येतात वन्य प्राणी, पण हे जी जंगला सभोवतालची जी खेडी आहेत, हॅम्लेट्स आहेत, तिथं प्रबोधन होणं गरजेचं आहे. आणि इमर्जन्सी केसेस, म्हणजे अशा वेळेला इमर्जन्सी जेव्हा अशा प्रकारचं परिस्थिती निर्माण होते आपत्कालीन, तेव्हा फॉरेस्ट डिपार्टमेंटनं सुद्धा अशा काही व्यवस्था करायला पाहिजे. ट्रँक्युलायझर गन्स असतील किंवा काही एक्सपर्ट्स असतील, त्यांना ट्रँक्युलाइज करून परत त्यांना त्यांच्या मूळ निवासात सोडण्यासाठी एक प्रबोधनाची पण गरज आहे. आणि त्याचबरोबर वन खात्याची पण ही जबाबदारी असं मला वाटतं. वन खात्याची जी काही एकूण सिस्टीम आहे, कामकाजाची पद्धत आहे, ती कितपत या सगळ्या सिस्टीमला उभारी देणारी, चालना देणारी आहे? साहेब, आता काय आहे, जंगल क्षेत्र हे फार मोठं आहे, विस्तृत आहे आणि त्या मानानं वन खात्याकडं माणसं कमी, मॅनपॉवर आणि त्यांच्याकडचं जी इक्विपमेंट्स आहेत संरक्षणासाठी ती सुद्धा कमी आहेत. त्यांना आता बॅटरी, आम्हाला अनुभव आहे चांगला, तर त्यांच्याकडे हत्यारं पण नसतात. तेवढी हत्यारं म्हणण्यापेक्षा आवश्यक साधनं नसतात. आणि असं म्हटलं जातं की जंगल में मोर नाचा किसने देखा, तर जंगल एवढं मोठं असतं, कुठल्या कोपऱ्यात काय होईल ह्याची माहिती नसते. आता काही ठिकाणी ड्रोन वापरायला लागले, ज्या व्याघ्र प्रकल्प आहे तिथं ड्रोनचा वापर काझीरंगाला केलेला आहे, परत जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला आता बऱ्याच ठिकाणी तो कॉमन व्हायला लागलाय की ड्रोन मार्फत सुद्धा नजर ठेवली जाते. आपल्याकडं म्हणावे तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाघ नाहीयेत, वाघांची संख्या खूपच कमी आहे. तरी सुद्धा गेल्या काही वर्षामध्ये तृणभक्षी प्राणी तुम्ही जे म्हणलात, ज्यामध्ये हरिण, सांबर, चितळ यांची पण संख्या कमी होत चालली आहे ना? हा सर, काय कारण आहे? मग पुन्हा तेच आहे की त्यांना चाराच उपलब्ध नाही. शिकार, पोचिंग हे मुख्य कारण आहे. आणि महाराष्ट्रात ते जास्त प्रमाणात आहे, कोल्हापूर जिल्ह्यात पण मोठ्या प्रमाणात आहे. हरणांची शिकार म्हणजे बेकर असतं इकडं, हरण नाही आपल्याकडे. सांबर असतं आणि बेकर असतं, बेकरी म्हणतात, गेळा असतो, पॉर्क्युपाईन म्हणजे साळींदर, मोठ्या प्रमाणात शिकार होते. आणि हल्ली काय झाले, रानकुत्री पण वाढलेली आहेत. रानकुत्री शिकार करतात, रानकुत्री करतात, शिकार करतात की ह्या प्राण्यांची करतात. गव्याच्या वाटेला सहसा जात नाहीत ते, पण जो अंकुश राखला जायचा समतोल, नैसर्गिक समतोल, तो वाघ आणि पटेरी वाघ असेल, बिबट्या असेल, त्यांची संख्या कमी झाली आणि गव्यांची संख्या वाढली. आणि त्याचबरोबर हे तृणभक्षी प्राण्यांची शिकार मोठ्या प्रमाणात झाली. हे एक कारण आहे. तुमच्या दृष्टीने काय कारण आहे तृणभक्षी प्राण्यांची संख्या कमी होण्याचं? सर, एक तर त्यांच्या जे जंगल जे रिजनरेट होत असतं, तर त्यांचा जे खाद्य आहे, खाद्याची कमतरता आणि वनवे लागतात आपल्याकडे. सगळ्यात महत्वाचा विषय, आता उन्हाळा सुरू झालाय. परवाच मी बातमी दिली होती, गगनबावडा, शाहूवाडी या तालुक्यांमध्ये वनवे लागण्याचे प्रमाण इतके आहे आणि कुणातरी मूर्ख माणसाच्या बिंडोकपणामुळे या जंगलांना वणवे लागतात. म्हणजे जायचं,
पार्टी करायची. हल्ली रस्सा मंडळ करण्याची एक सगळ्यांना हुक्की असती, त्यामुळे जायचं, चूल तयार करायची, तिथं चुलीवरती जेवण बनवायचं आणि त्यावेळेला सिगारेट बिडी असं काही ती ओढताना ती जळलेली काडी तशीच टाकायची, चूल तशीच ठेवायची. वारा आल्यानंतर त्या चुलीतली एखादी ठिणगी पलीकडच्या गवतावर पडते आणि बघता बघता जंगल पेट घेतात. मला असं वाटतं की संपूर्ण जगभर आता जंगलांना लागणारे वणवे हा अतिशय गंभीर मुद्दा होत चाललाय. म्हणजे गेल्या काही महिन्यांपूर्वी आपण अमेरिकेतली ती घटना बघितली होती, कॅलिफोर्नियामधली. प्रचंड वणव्यामध्ये जंगल संपदेचं नुकसान झालं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पण असे वणवे लागतात. तर त्याला रोखण्यासाठी वन खातं काय करतं? लागतात म्हणजे लावले सुद्धा जातात, पेटवलं पण जाते. असं पण आहे, डोंगर पेटवले जातात कारण गवत चांगलं यावं, जनावरांना चारा मिळावा, हे पण एक त्यात कारण आहे. आणि शिकारीच्या उद्देशानं सुद्धा पेटवले जातात असं. बापरे. सर, त्यांनी पोचिंगसाठी एक स्क्वॉड, कोल्हापूरच्या बाबतीत चांगली गोष्ट आहे की त्यांनी स्क्वॉड फिरतं पथक हे केलेलं आहे की जिथे जखमी प्राणी आहे किंवा मनुष्य वन्य प्राणी संघर्ष आला की ती टीम तिथे जाते, त्याला रेस्क्यू केलं जातं. तसेच सर वनव्याच्या बाबतीत पण त्यांनी एक मोबाईल ग्रुप केलेला आहे, मोबाईल, आणि तिथे स्थानिक लोकांच्या सहभागातून तो वनवा विझवण्याचा प्रयत्न केला जातो. अच्छा. आपल्याकडे पाटगावला आता मधाचं गाव म्हणतो. दाजीपूरचं अभयारण्य म्हणजे आपली गव्याची ओळख आहे. बरोबर. बिबट्या पन्हाळ्याच्या जंगलामध्ये, शाहूवाडीमध्ये आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळतो. तिलारीमध्ये आपण म्हणतो असं हत्ती, आणखीन वाघांचं अस्तित्व आहे. किंग कोब्रा पण सर तिथे रिपोर्ट झाला रिसेंटली, जगातला सगळ्यात मोठा विषारी साप. बर. चंदगड तालुका आणि सगळं त्या भागात तो असतो असं आपण म्हणतो, तो पण तिलारीमध्ये. पण मग आता आपल्याकडं जंगल परिसंस्था समृद्ध होण्यासाठी काय नाही? सर खरं तर सगळं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण फार्मर ऑफ द फॉरेस्ट आपण ज्याला म्हणतो त्या हॉर्नबिलच्या 4 स्पीसीस आपल्याकडे दिसतात, प्रजाती. वाघ आहे, हत्ती पण आपल्याकडे येऊन स्थिरावलेला आहे. आणखीन फक्त जे कॉन्झर्वेशन रिझर्व डिक्लेअर केलेले आहेत, तिलारी, आंबा, विशाळगड, पन्हाळा, हे सर जोडले गेले. आणि वन विभाग आणि वन्यजीव विभाग यांनी सर संयुक्तरित्या काम केलं तर खूप चांगलं कोल्हापूरचं जंगल हे संरक्षित आणि सुरक्षित राहील. मला वाटतं प्रत्येक माणसानं आपल्या अवतीभोवती असलेल्या झाडांचं मला रक्षण करायचंय. मला झाडं वाढवता आली नाही ती चालतील, पण मी ती झाडं मारणार नाही, ती झाडं कापणार नाही. एवढं जरी ठरवलं तरी खूप काही होईल. जंगलं म्हणजे आपल्या संपूर्ण जगण्यातली फुफ्फुसं असतात. म्हणजे या पृथ्वीचं अस्तित्व माणसासाठी नाही आहे, तर त्या जंगलांसाठी आहे, वन्य संपदेसाठी आहे. मी नेहमी म्हणतो पृथ्वीवरती माणूस उपरा आहे. पृथ्वीवरती खरी मालकी या निसर्गाची, या झाडांची, या वन्य प्राण्यांची आहे. पण दुर्दैवानं मनुष्य आपल्या हव्यासापोटी या सगळ्यावरती अतिक्रमण करत चाललेला आहे. ज्या पद्धतीनं आम्हाला वेगवेगळ्या खनिजांचा शोध घ्यायचा आहे, ज्या पद्धतीनं आम्हाला टोलेजंग इमारती उभ्या करायच्या, ज्या पद्धतीनं आपल्याला वेगवेगळे हायवे पाहिजे, हे सगळं करत असताना, प्रगतीच्या नावाखाली या सगळ्या गोष्टी साध्य करत असताना आपण आपलं मानवी अस्तित्वच धोक्यात आणतोय का, याचा खरं तर कोणीतरी विचार केला पाहिजे. प्रत्येकानं विचार केला पाहिजे. आणि त्यामुळे जंगलं वाचवली पाहिजेत. ही माणसं, ही मंडळी बोलतात कमी आणि जंगलात जास्त फिरतात आणि जंगलातल्या झाडांबरोबर, तिथल्या पशुपक्ष्यांबरोबर बोलत असतात. माणसाबरोबर थोडंसं कमी बोलता तुम्ही. पण आज तुम्ही वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आला आणि वनदिनाच्या निमित्तानं एकूणच आपल्या अवतीभोवती काय सुरू आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये जंगलांची स्थिती काय आहे, याबद्दल तुम्ही माहिती दिलीत. याबद्दल आपल्या दोघांचेही मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवाद मध्ये. नमस्कार.